नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतात भटकंती न संपणारा प्रवास आणि मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण. तर आज आपण आलो आहोत रत्नागिरी येथील कोळंबे गावामध्ये. कोळंबे गावामध्ये हे जे माझ्या मागे बघत आहात ते श्रीदेवी त्रिमुखी देवीचं मंदिर आहे. तर आपण या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेणार आहोत आणि छानसा व्हिडिओही बनवणार आहोत. रत्नागिरीच्या हिरव्यागार निसर्गात डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेलं एक शांत, पवित्र आणि सुंदर ठिकाण हे आहे कोळंबे गावातील श्रीदेवी त्रिमुखी मंदिर. शांतता, श्रद्धा आणि निसर्गाचं अद्भुत मिश्रण अनुभवायचं असेल तर हे मंदिर नक्कीच खास आहे. हे मंदिर अगदी निसर्गाच्या सानिध्यात आहे. चारी बाजूनी हिरवळ, शांत वातावरण आणि पक्ष्यांचा गोड आवाज मनाला एकदम शांत करतो. मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे. लाल आणि पांढऱ्या रंगात उभारलेलं हे मंदिर दुरूनही लक्ष वेधून घेतं. शिखरावर फडकणारा भगवा झेंडा श्रद्धेची ओळख करून देतो. मंदिराभोवतीचा निसर्ग हा इथला खरा खजिना आहे. येथील शांतता आणि निसर्ग सौंदर्य मनाला पुन्हा पुन्हा इथे यायला भाग पाडतं. कोकणातील सगळीच मंदिरे ना आपल्याला आकर्षित करतात. त्यामागील एक विशेष कारण म्हणजे मंदिराच्या आजूबाजूचा निसर्गमय परिसर आणि तिथली शांतता. या मंदिरातल्या देवीशी ना माझं एक फारच जवळचं नातं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे हे माझं आजोळ आहे, म्हणजेच माझ्या वडिलांचं गाव कोळंबे. इथे येऊन जो अनुभव येतो ना आणि जी शांतता मिळते हे फार वेगळं आहे. इथलं वातावरण इतकं शांत आहे की शहराच्या गोंगाटापासून पूर्णपणे दूर आल्यासारखं वाटतंय. चारही बाजूनी हिरवळ, पक्ष्यांचा आवाज आणि हलकीशी वाऱ्याची झुळूक खूप फ्रेश फील होते. आता आपण हळूहळू मंदिराकडे चालतोय. तुम्हीही माझ्यासोबत या. खरंच सांगते, इथे येताना एक मन एकदम शांत होते. काहीतरी वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. मंदिरातील प्रत्येक पायरी चढताना इथे वेगळीच मनात शांतता जाणवते. प्रत्येक पावलागाणी असं वाटतंय की मी देवीच्या अजून जवळ जाते. घंटा नादाचा आवाज आणि अगरबत्तीचा सुगंध मनाला अगदी प्रसन्न करून टाकतो. हे देवी, तुझ्या या पवित्र चरणी उभं राहून मन खूप शांत झालंय. तुझ्या या दिव्य रूपाकडे पाहताना सगळ्या चिंता, सगळा थकवा क्षणात दूर झाल्यासारखं वाटतंय. माझ्या कुटुंबावर तुझी अशीच कृपा राहू दे. आता आपण गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत. इथली शांतता आणि पवित्रता मनाला अगदी स्पर्श करून जाते. देवीच्या या दिव्य रूपासमोर उभं राहताच मन नकळत नम्र होतं.
कसा वाटला तुम्हाला रत्नागिरी येथील कोळंबे गावातील श्रीदेवी त्रिमुखी देवीचा मंदिर? कोकणातील प्रत्येक मंदिराचं एक आपलं आपलं वेगळं वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाचं रचनाकाम म्हणाल तर किंवा बांधण्याची पद्धती आहे ही अगदी खूप छान प्रकारे असते आणि जुन्या पद्धतीची असते, जी इथल्या लोकांनी अजूनही धरून ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीनेच इथली गावची लोकं ती परंपरा, त्या रूढी ह्या जोपासत आहेत आणि आपल्या गावातील प्रत्येक मंदिराला त्या मंदिराचा मान अगदी त्या मनाने मिळतो. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. हो, आणि आमच्या भटकंती न संपणारा प्रवास या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे. मजेत राहा आणि फिरत राहा आणि या आपल्या निसर्गमय कोकणाला नक्कीच येऊन भेट द्या आणि कोकणातील प्रत्येक निसर्गाचा, प्रत्येक वास्तूचा आनंद घ्या. धन्यवाद.